आई वडील, दुसरे म्हणजे शिक्षक लोक. आई वडिलांचं ऋण आपण संसाराच्या रणगाड्यामधून फेडत असतो, पण शिक्षकांचं ऋण सहसा फेडता येत नाही, म्हणजे येता जाताना किंवा असं सहज व्यक्त होता येत नाही. पण आज एक छोटासा आम्ही मित्रांनी तुमचं ऋण फेडण्यासाठी छोटासा स्नेहसंमेलन घेऊन कार्यक्रम केला. तुम्ही सर्वांनी उपस्थिती दर्शवली, मित्रांनी उपस्थिती दर्शवली, हे आपल्याला तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. एक छोटासा किस्सा सांगतो. तसं घाटगे सर आणि मी परिचयानं चांगलेच, आमचं हॉटेल होतं त्याच्यामुळे परिचयानं चांगलेच होतो. पण घाटगे सर जे विषय शिकवायचे ते का माझ्या पल्ले कधी पडलाच नाही. इंग्लिश आणि इंग्लिश येत नाही म्हणजे घाटगे सरांचा क्लास म्हटलं की दुगदुग व्हायचं. आता त्यावेळी जर कंटिन्यू 3-4 वर्ष म्हणजे घाटगे सरांच्यावर राहिलो असतो तर त्यावेळेस मला बीपी झाले होते असते, अजूनपर्यंत नाही आहे. पण घाटगे सरांच्या क्लास म्हटलं काय माहिती, काय गुडगुड काय जादू आहे होत होती माहिती नव्हती. पण बऱ्यापैकी आता इंग्लिशही सुधारलं. एक जबाबदारी पण मॅनेजर एका कोल्ड स्टोरेजची सांभाळतो, 25 वर्षाची एकाच कंपनीमध्ये नोकरीही करतो. पण एक त्यांचं म्हणणं काय असायचं, एक लेसन शिकवलं त्याच्यानंतर ते शब्द पाठ करून याचे सांगायचे. आमचं सर्वसामान्य आम्ही सर्व मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह गुरं असायची, म्हशी असायची. आम्हाला नेमकं काय, आमचे आई वडील वजऱ्याकडे शेत असल्यामुळे म्हणायचे पहिल्यांदा 7 वाजता उठून म्हशी झाडून आणि मग शाळा. आता ते घाटगे सरांनी दिलेलं किंवा सरांनी दिलेलं ते पाठ कधी करणार, ते शक्य व्हायचं नाही. परंतु या शाळांची इतकी मेहनत असायची, एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याकडून अभ्यास कसा करून घ्यायचा ते त्यांच्यातली एक वेगळी जादू होती. आणि पाटील सरांविषयी मी विशेष आभार मानतो, कारण आमचं हॉटेल असल्यामुळं संस्था जेव्हा ओपन झाली ते पहिले 1-2 वर्ष असेल, कोणके सर बँकेच होते त्या वेळेचीच तुम्हाला वाटतं. पाटील सरांनी या संस्थेसाठी खूप काही केलं. त्यांचा पगारही मला माहित आहे आणि पगार उडवून किती घेऊन गेले हेही मला माहित आहे, कारण मी लहान होतो. हॉटेल आमच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला यायचे. आणि हो, पाटील सरांनी खूप मला अभिमान वाटतो सरांचा. पण या शाळेत त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. विशेष सरांची आम्ही उंच असायचो. सगळ्यात शेवटच्या बाकवर मंगेश, मी, उत्तम चव्हाण पहिल्यांदा काठी आणणार, मंग्या काठी आण, काठी आण. काठी आणणाऱ्या आम्ही भादर कोणी कवळी काठी आणायची, जून नाही आणायची. जून काठी आणली की आम्हाला जास्त मारणार, ही आमची कलाकाठी असायची. पण खूप सर थँक्यू, तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी मेहनत केली. एक वेगळ्या पातळीवर आम्हाला सर्वांना तुम्ही नेऊन पोहोचवलं. आणि आताच काय, पूर्वीचे आम्हाला जे शिकवत होतं तुम्ही ते मारून मुटकून करून घ्यायचा. आता एक वेगळं यंत्र आलंय सर्वांच्या हातात, त्याच्यामुळे ते मुलंही थोडा वेळ वाया घालवतात. परंतु वेगळ्या कलेनं त्यांच्याकडूनही काम करून आता लास्ट 10-15 वर्षाचा आपल्या स्कूलचा रिझल्ट बघा, 100% असतो. ही सर्व मेहनत या सरांची आहे आणि ही अशीच मेहनत तुम्ही करा. एक छोटंसं सांगतो, सुतार सर, पाटील सर, ड्युटे सर आज सर्व रिटायर झालेले आहेत. पण प्रत्येक वर्षी एक 60 विद्यार्थी हमखास 100% नाणं बनवून ते व्यावहारिक जीवनामध्ये सोडत असतात. पण आज ते रिटायर झाल्यामुळं एक साधारण त्यांच्या 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक 1600 ते 1800 विद्यार्थी त्यांनी घडवून पाठवले आणि ती वेगवेगळ्या सर्व मेहनत या सरांचे. यांचं उपकार कसं फेडणं अशक्यच आहे, पण तुम्ही दिलेलं सहकार्य यांच्यामुळेच आम्ही सर्व मोठे आहोत. आणि आज एक छोटासा कार्यक्रम तुम्ही घेतला, आम्ही घेतला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार आणि सर्व उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेब. कोणत्याही गुरूंचे उपकार कधीही फेडले जात नाहीत, ते नेहमी आपण त्या ऋणातच असतो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. यानंतर मला वाटतं अजून कोणी उत्सुक नसेल तर आपण थोडंसं शेवटाकडे जाऊया कार्यक्रमाच्या. तत्पूर्वी मी एस.के. पाटील सरांची एकच सर आठवण सांगतो. एस.के. पाटील सर आपल्याला चिमण्यावरून इकडे आल्यानंतर गणित विषय शिकवायचे. गणित भूमिती अतिशय उत्कृष्ट होतं सरांचं.
आणि 10वीला जसं सांगितलं याने, मी दुसऱ्या बेंचवरती असायचो आणि सगळं शिकून झाल्यानंतर सगळं जरी झालं तरी दुसऱ्या दिवशी अभ्यास मात्र फक्त माझाच बघायचे. सावंत काय तक्रार, काय अडचण, काय नाही. आणि त्याच्यामुळे सर आहे ना, बाकीच्या सरांचा जरी अभ्यास राहिला तरी मी एस.के. पाटील सरांचा अभ्यास 100% करायचो. आणि योगानं असं झालं, एके दिवशी एका कुठला तरी 10वीत असल्यावेळी एका विषयाचा म्हणजे एका पाठाचा अभ्यास माझा राहून गेला. आणि सर दुसऱ्या दिवशी, काय सावंत काय अडचण वगैरे? सर म्हटलं काय नाही. आणि नेमकी त्याच दिवशी सरांनी माझी वही येऊन बघितली आणि त्याच दिवशी माझा अभ्यास सर पूर्ण नव्हता. हे सगळे हुशार विद्यार्थी. त्यानंतर बघून बाकीच्याने काय करायचं, काय झालं सावंत काय झालं? सर म्हटलं खरोखर सांगतो, आजचाच दिवस मी तुमचा अभ्यास केला नाही, पण याच्या अगोदरचं सगळं बघा. म्हटलं सगळं आहे. म्हणजे असं होतं कधी कधी आपण मनात नसतं आणि त्याच बरोबर चोरी करायला जातो आणि पकडले जातो. पण सरांचं गणित आणि भूमिती जबरदस्त असल्यामुळं तो एक परफेक्टनेसपणा, दिवटे सरांच्या बाबतीत सुद्धा तसाच परफेक्टनेसपणा होता. म्हणजे तुमची सूत्र असू दे, गणिताची किंवा विज्ञानाची वगैरे शिकवण्यामध्ये परफेक्टनेसपणा. पाटील सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो चिर परिचित तुमचा डायलॉग, जत्रा में पत्रा बेटा पाणी टाकते गटा पिया तो मर्या. आणि या सगळ्या अशा वातावरणाला इतकं हलकं फुलकं वातावरण व्हायचं. पण सरांचं मराठी व्याकरण आणि इतिहास जबरदस्त. सुधार सरांचं वाक्य ए पिल्यानो, आणि त्या पिल्यानो या शब्दामध्ये एवढी मायेची ऊब जाणवायची की नेहमी कसं म्हणायचं, सर कदाचित त्याच्यामध्ये त्या 12 खाली मधला एखादा शब्द जोडला असेल कानाच्या ओघात. घाटे सरांना मी सांगितलं, इंग्लिशचे कमांडर म्हटलंय, परफेक्टनेसपणा इंग्लिश ग्रामर मधला सरांनी इथे आणला. आणि सरांचं जे काय इंग्लिश शिकवणं होतं, आजूबाजूच्या भरपूर शाळा त्याचं फॉलोअप करायचं नाही. आणि मी आता सेवानिवृत्ती निमित्त एक सरांना सजेशन केलं होतं की ग्रामरचं एखादं पुस्तक जरी काढला तर पहिल्या 500 प्रती मी स्वतः विकत घेईन. सरांनी तसं असेल तर मनावरती घ्यावं आणि खरोखर तशा पद्धतीने प्रयत्न करावेत. मला वाटतं कांबळे सर पण गणित उत्कृष्ट शिकवतात. आमच्या नंतरच सरांचं या ठिकाणी हे झालं, त्याच्यामुळे त्यांचा शिकवण्याचा काही अनुभव नाही. पण जे सांगतात तुमचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये तुमचं पण देसाई सरांचं पण या ठिकाणी योगदान चांगल्या पद्धतीने आहे. आणि आता हा कार्यक्रम फक्त ऋण व्यक्त करायचा होता, ऋणातून मुक्त व्हायचा नव्हता. म्हणून एक शेवटचं तुम्हाला सांगतो, ये तस्वीरें एक दिन यादें बन जाएगी, ये तस्वीरें एक दिन यादी बन जाएगी, कल न जाने किसकी उम्र पूरी हो जाएगी, कल न जाने किसकी उम्र पूरी हो जाएगी, जब तक साथ हो, जब तक साथ हो मोहब्बत से रहो, जब तक साथ हो मोहब्बत से रहो, क्योंकि ये दोस्ती फिर से पैसों से नहीं खरीदी जाएगी, फिर पैसों से नहीं खरीदी जाएगी. आता तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वात प्रथम जागटे सर, थोडक्यात मेळावा 1995च्या बॅचचा आयोजित केलेला यापूर्वी झालेला आहे. तर ही अतिशय म्हणजे चांगली गोष्ट आहे की 29 वर्षानंतर आपण आपले विद्यार्थी समोर बघतोय. आणि मी तुम्हाला बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मिशा काढून टाकल्या. म्हणजे मला तो विद्यार्थी समोर दिसला. लक्षात घ्या, जेवण काढली तर मला परफेक्ट अगदी, कारण बराचसा त्याच्यात होता. याचा इंग्रजीच्या याच्याबद्दल मला एक उल्लेख करावा वाटतो या आदेशबद्दल. तर त्या आदेश हा विद्यार्थी इंग्रजीला हुशारच, पण त्याला आणखी हुशार व्हावं असं मला वाटायचं. आणि एक वेळ त्याला विनाकारण मी मार दिलेला आहे, तुम्हाला चांगला माहिती आहे. पण आता त्यावेळेस त्याला सांगणं म्हणजे कसं आहे, एकदा सुटलेला बाण परत घेता येत नाही तो प्रकार. मी निसर्गाच्या विरोध कधी घेत जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे मी त्याच्याकडे काही व्यक्त वगैरे केलं नाही. पण मला माहिती आहे त्याला मी उगाच एक दिवस मारलेलं होतं, कारण त्याचं काहीतरी पूर्ण होतं, ते वही बघत होतो, भिंतीकडे बसलेलं होतं. तर मला आठवते चांगलं असे काही प्रसंग मला आठवतात काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत. एक मला गोष्ट म्हणजे खटकते की एक सोनार नावाचा विद्यार्थी होता वडक शिवल्याचा.
अशोक सोनार हा. ABCD काढायला लावली म्हणून शाळा सोडली. ते मला त्याला एबीसीडी यावे असं. अजून एकटा होता सर मारुती कांबळे. हे दोघांना तुम्ही तरी मारुती कांबळे ना पुढं थोडस म्हणजे संपर्कात राहिला, पण त्यानं ते माझ्या एबीसीडी साठी त्यांनी शाळा सोडली. मी त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला काय, आणि माझं असं आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे आली पाहिजे विद्यार्थ्याला. असं आता बाळानं सांगितलं की स्पेलिंग साठी भीती वाटत होती. आम्ही बुरे एकदम घेऊन सोप्यात सोपं करून आम्हाला दिले होते. बुरे घेऊन जातोय आणि कधी पाठ करायचं. पण हा अनुभव माझा होता बाळू. मी काय सामान्यच विद्यार्थी होतो इंग्रजीला, लक्षात घ्या. मी काही फार हुशार नव्हतो. मी 10वी नंतर माझ्या मनात घेतलेलं आहे की मी इंग्रजीत MA करायचं. मला मार्क कमी पडले म्हणून तो निर्णय घेतलेला होता. आणि मग मी त्यावेळी माझा अभ्यास कसा करायचा, माझ्याकडे एक गाय आणि एक म्हैस आणि एक रेडकू होतं. तर दुपारी 4च्या दरम्यान त्याला घेऊन जायचं आणि सोबत माझी वही असायची इंग्रजी. आणि तो मी त्या कालावधीत एका पडीत त्या टेनिसने चालायला लावायचं. थोडं त्यांच्याकडे लक्ष, थोडं वहीकडे लक्ष, पोत्याची खोळ घेऊन मी पावसापासून वहीला वाचवत तो अभ्यास केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे मी इंग्रजी शिकवलं आणि शिकवतोय ते माझ्या अनुभवातून तुम्हाला शिकवतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला येत नाही हा भाग मी डोक्यानं काढून टाकलेला होता, कुणाला येत नाही हा भाग काढून टाकलेला होता. कारण एक सामान्य विद्यार्थी जर शिकतो तर प्रत्येकाला ते येते हे मला माहिती होतं. आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करत होतो. पण तुमच्या मनामध्ये ती शिकायला पाहिजे होतं की मला शिकायचं आहे आणि मला येते. आज सकाळी सुद्धा त्या या वर्गात आल्यानंतर त्या पोरांना तेच सांगितले, तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं की हा अवघड आहे म्हणून शिकायचं नाही, सोपा आहे म्हणून शिकायचं, तर तुम्हाला लवकर शिकता येईल. तर ह्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केला. माझ्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे काम केलेलं असं आहे असं मला वाटतंय. आणि त्यातून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी क्षमा मागतोयच. तर काही गोष्टी चांगल्या घडल्या त्याबद्दल आपण आनंद व्यक्त करतो. काही गोष्टी करायच्या राहून गेल्या किंवा चुका झाल्या त्याबद्दल दुःख व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. तर सर्वांना तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद राकेश सर. निश्चितच तुमच्या परफेक्शनमुळं आमच्यापैकी या ठिकाणी बसलेल्या बऱ्याच जणांचं इंग्लिश चांगलं आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नेहमी ऋणात आम्ही राहू तुमच्या. त्यानंतर मान्य श्री AB दुटे सर. 1995च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा. परवा माझी रिटायरमेंट झाल्यानंतर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि मुलांना मग काय कळलं झालं असं मला एकंदरीत त्या सगळ्या व्हॉट्सअपवरच्या मेसेजवरनं बघितलं मी की मुलं माझी खूपच अस्वस्थ झालीत असं मला वाटायला लागलं. तरी मी काही जणांना सांगताना मी प्रयत्न केला, पण मला वाटते तुमच्या बॅचचे बरेच दिवसापासून तुमच्या मनामध्ये इच्छा राहिली होती. कारण मी बऱ्याच संगीताकडनं, त्यानंतर संदीपकडनं, त्याचबरोबर मंगेश तरी वारंवार सारखं असं म्हणतच राहायचा. म्हणजे मायाचा फोन झाला त्यावेळी ती पण म्हणाली की अशी काही मुलं, म्हणजे त्यानंतर मला वाटते दीपक मध्ये आला होता, दीपक पण एकदा असं म्हणाला. बाळासाहेब परवा अचानक आलेले होते, त्याला एवढा आनंद झालेला होता. तो आलेला बघितल्यावर मला तर इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. एक ते माझा विद्यार्थी बाहेर असा अचानक आल्यानंतर आणि तो बुके घेऊनच इकडे आला की सरांचा आज कार्यक्रम आहे समजलं. म्हणजे मला एवढं मात्र यातून समजलं माझ्या आयुष्यामध्ये की मी ज्या क्षेत्रामध्ये जे कर्म करत होतो त्यामध्ये मी पूर्णपणे यशस्वी आहे आणि याचा मला खूपच आनंद होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या आईने दिलेला एक मंत्र सांगतो की दुसऱ्याचं मूल ज्यावेळी तुझ्याकडं अगदी आनंदानं सुखानं समोर हसत येईल त्यावेळी तुझा संसार खरोखरच आनंदाचा राहील. थोडे एक मला मंत्र दिलेला आहे. मी शिकवत असताना प्रत्येक वेळी मला एक सवय आहे, म्हणजे ते मी BSc सेकंड इयरला असल्यापासून माझ्या घरात मुलं शिकायला यायची. आज त्या मुलींच्या मुलींची लग्न झालेली आहे. निंगायतपैकी मुलं यायची अशी, आणि मी काय पैसे वगैरे घ्यायचे नाही, पण मला जर अशी आवड होती. तसं मला जायचं होतं इंजिनिअरिंगकडे, पण माझी आईची इच्छा असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो. आईची इच्छा माझी पूर्ण झाली. आणि मग हे क्षेत्रच असं आहे, शिक्षण क्षेत्र, की यामध्ये केलेलं कर्म हे कायमस्वरूपी अनेक पिढ्यांपर्यंत राहत असतं. आणि निसर्गाचा सरांनी जसं म्हटलं नियम आहे तो पाळलाच पाहिजे, परंतु
एक मला माहित आहे की फक्त विषय म्हणजे झालं हे आजचं जे मंत्र झालेलं आहे ते पालकांना तुम्हाला सुद्धा म्हणून पालक म्हणून आहात तुम्ही मुलांच्याकडे तसं बघू नका. एवढी माझी मनापासून नम्र विनंती आहे त्या मुलांना तुम्ही त्या एखादी गोष्ट ज्यावेळी करायची असं तुम्हाला वाटतं की त्या मुलाला पहिल्यांदा त्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्या. कारण मी मायाच्या मुलांचं बघितलं, बऱ्याच जणांच्या मुलांचं मी बघितलं, मला खूप खूप आनंद झालेला आहे. आणि तसं बऱ्याच जणांना अजून काय मला ऐकायला मिळालं नाही की कुणाची मुलं काय आहेत कसं आहेत हे सुद्धा. म्हणजे आता हिचा मी व्हिडिओ बघितला, मुलींच्या बाबतीत बघितलं. मी माझ्या मिसेसला ज्यावेळी मी मुलांचं माझ्या असं मी मुद्दा म्हणतोय की ऐकायला मिळतं त्यावेळी मी जाणून तुझं प्रत्येक गोष्ट मी माझ्या मिसेस बरोबर शेअर करतो, मुलांच्या बरोबर शेअर करतो. आणि माझ्या मुलांना सुद्धा कधीही असं सांगावं लागलं नाही की तू आज अभ्यास कर. आज सुद्धा मी म्हणतोय अरे थोडंसं थांबा तुम्ही, बाकीच्या गोष्टी करा असं असते. आणि हेच आपलं तुम्ही जसं म्हणता तसं शेअर करा, एकत्र या. आमच्यासाठी असं म्हणत नाही मी, पण तुम्ही यावं. आता आमचे दीपक कांबळे सरांची बॅच मला बऱ्याच वेळा खंत वाटते तशी. ते खूप छान मॅनेज करत असतात, अशा पद्धतीने एकत्र येतात. तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छा आता इथून पुढच्या ज्या आहेत त्या अशा एकत्र या, करा आणि मोठं व्हा. आणि मला वाटते जर समजा माझ्यातून चुकून कुठं जर न कळत चूक झाली असेल बोलताना वगैरे न कळत व चूक नसताना शिक्षा केली असेल तर त्याबद्दल मी मनापासून मी माफी मागतो. त्याचबरोबर तुम्हाला परत आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द मी थांबतो. धन्यवाद सर, तुमचे ज्ञानरूपी आशीर्वाद तर आहेतच. मला एक ड्युटी सरांच्या बद्दल बोलायचे की शिक्षणानं तर ज्ञान दिलंच त्यांनी मला, पण जेव्हा माझा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हा तो सारखा आजारी असायचा आणि त्याला दम लागायचा. औषध तेव्हा सरांनी माझ्या मुलाला औषध दिलं. तो आज खूप चांगला आहे, खूप चांगली नोकरी करतो, तिथून तो काय आजारी नाहीये. धन्यवाद संगीता. तर तोच मुलगा आज एमटेक झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. खरं तर गुरु आणि शिष्याचं जे नातं असतं ना असंच निर्व्याज असतं, त्याच्यामध्ये कोणतीही अपेक्षा केली जात नाही. तेव्हा सर मला मुलाबद्दल नेहमी विचारतो. नक्की विचारणार. असं ते औषध मी तुम्हाला सांगून टाकतो. सरांनी मला सांगून टाका म्हटलं काय अडचण नाही तसं, पण मीच त्याच्यातला सस्पेन्स ठेवला होता. तुम्ही जर कुठं असं कधी तुमच्या अनुभवात आलं तर ते तुम्ही करू शकता. कारण आता संगीता सांगितली त्यामुळं ह्या उणीवा राहू नये. कारण पुण्याला पण गेल्या वर्षी माझी एक विद्यार्थिनी छायाचा मुलगा ती वडकशिवाची आहे, त्याला मी इथून पाठवून दिलेलं होतं. तर कापसाचं जी कवळी कवळी पानं असतात ती पोटातलं झालेलं असतं. काय वेळा थाप भरते मुलांना आणि पोट उडायला लागतं. लहान मुलं असतात 6 महिन्याची 1 वर्षाची जवळजवळ 5 वर्षापूर्वी. गेल्या वर्षी नंदा पाटील म्हणून होण्यावेळी दिलेली आहे, ती इथं असते. तिच्या मुलगीनं नर्स आहे ती म्हणजे केदार रेडकर. तर तिकडला कुठला तर गडिंगलजच्या पुढेकडला एक माणूस येत होता तिथं आणि वाफ द्यायला लागायचा. तिच्या लक्षात आलं याचं पोट उडतंय आणि हे पोटातलं होतंय आणि दिवटेसर औषध देतात. मग तिनं माझा नंबर घेतला, मला फोन केला. तर विचारा माझ्या मिसेसला, तो 7 वाजता घरी आलेला होता, त्याला औषध दिलं, त्याचा परत फोन आला की माझ्या मुलाचं व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे कापसाची जी कोळी कोळी पानं असतात त्याचा रस काढा, त्यात थोडंसं मिठाचं बारीक थोडंसं हे टाका आणि ह्याचं तुळशीची पानं पण कोळी कोळी करून त्यात रस काढून त्याला जर सलग 3 दिवस दिलं, कोणाचंही असू देत, त्यांना सांगा तुम्ही आणि ते बरं होऊ शकतं. हा खूप चांगला उपाय आहे. माझं नाव घ्या ना त्यावेळी. असं का म्हटलं बरोबर सांगितलं ना की ज्यावेळी सुताराचा सागर, आता तो कुठं आहे मला माहित नाही, पहिल्यांदा सागरला झालं होतं. मी सुतारचं आणि पाटील सर लोकरेंच्यात राहायला होतो आणि मी पाटील सरांना मिसरीला पाटील बाहेर बसायची सवय आहे. तिथं मी येऊन पण बसलो होतो आणि तेवढ्यात राजाराम सुतार ते आले आणि आम्ही विचारला रे कुठे गेला हा सागर. लहान होता तो, 5वीला काहीतरी होता आणि मग त्याला पोटातलं झालेलं होतं आणि सर असं होतं. मी पाटलांचे दाखवलं, औषधं दिली, पण त्याला काही कमी आलं नाही. पोटातला शब्द वापरल्यावर मी गेल्यानंतर मग आईला विचारलं असं माझ्या शेजारी सुतारांचा एक मुलगा आहे, त्याला पोटातलं झालेलं आहे आणि तुझ्याकडनं औषध पाहिजे. आईनं मला फक्त एकच सांगितलं, तू माझा मुलगा आहेस, माझ्या हातात घे आणि इथून पुढे तू सुद्धा देऊ शकतोस. म्हणजे असं काही नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या हातात मी बऱ्याच वेळा हात दिलेले आहे, त्यावर काही अडचण नाही. आज संक्रमित होते, सगळ्यांच्या मुलांचं चांगलं होते, औषधं कमी लागावीत एवढंच माझं. नाही 3 दिवस 2-2 चमचे ग्लासभर कोण पाजणार नाही आणि ग्लासभर कोण असं हे करणार, मला कोण करणार की. आणि या औषधाची कोणतीही केमिकल रिएक्शन किंवा केमिकल समीकरण आणि काही नाही आहे आणि त्याची संज्ञा पण सरांनी अजून शोधून काढलेली नाही आहे. त्यांच्या मातोश्रींच्या हातातून मिळालेलं ते औषध तुम्हाला सगळ्यांना शेअर केलेलं आहे. यानंतर माननीय श्री आपले वर्ग शिक्षक
अरे सुता सर 2 मिनिटं आपण सर्वांनी आज स्नेह मेळावा 1995 सालच्या या संपूर्ण विद्यार्थ्यांनी जो आयोजित केला आणि या मेळाव्यासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ माजी मुख्याध्यापक माननीय पाटील सर, त्याचबरोबर आत्ताच गेल्या 30 जूनला रिटायर झालेले घाडगे सर आणि आता नुकतेच 31 जुलैला रिटायर झालेले दिवटे सर आणि माझे कांबळे सर, या शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर, त्याचबरोबर आदिनाथ बुवा, त्याचबरोबर आमचे माजी जे कर्मचारी जे रिटायर झाले ते सातवांना, या संपूर्ण सर्वांचे कुटुंब, आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, मला एक 7-8 दिवसापूर्वी जयवंत घाटगेचा फोन आला, असं आहे आणि आम्ही यथोचित असा स्नेह मेळावा आयोजित करतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर परत आणखी त्याचा फोन आला की असं असं सर, मला प्रत्येकाची जन्मतारखा आणि सेवानिवृत्तीची तारखा पाहिजे. ठीक आहे, या माध्यमातून जात असताना की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जे काही नातं जे आहे ते अतिशय मुलाचं आणि मुलीचं एक प्रकारचं असतं. जे पूर्वीच्या काळी आपण असं कार्यक्रम जेव्हा घेत असायचो त्यावेळी अशी पाखरी येते आपण असं म्हणायचं, आणि ती पाखरं आज आलेली आहे आणि वर्गामध्ये दाणं टिपत आहे. आणि दाणं टिपण्यासाठी हे सगळेजण शिक्षक हे त्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन करत आहे. म्हणजे आपण गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आणि हा वसा असाच प्रकारे तुम्ही पुढं चालवणार आहात. हे जे दिलेले संस्कार जे आहे, प्रत्येक विषय शिकवत असताना प्रत्येक आमचे जे शिक्षक, ही जी आमची टीम, जे आमचे जे 5 पांडव आपण जे काय म्हणतो, तर या विद्यार्थ्याला ती प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे आणि आल्याशिवाय ते सोडायचेच नाही, असं प्रत्येकाचं ध्येय होतं. मग ते एस के पाटील सर असू देत, दिवटे सर असू देत, पाटील सर असू देत, मी असू देत, त्याचबरोबर आता कांबळे सर असू देत, कांबळे सर असू देत, देसाई सर असू देत, आणि कुठलंही काम करत असताना की त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजावून सांगतो. त्याच्यानंतर आम्ही गॅदरिंग करायचं. गॅदरिंग करत असताना मग ह्या पुढे बसलेल्या मी त्या बारक्या बारक्या छोट्या छोट्या ह्या असायच्या, चिमण्यानं चला उठा या, यांना मी चिमण्या म्हणायचं किंवा पिलू. आता मग अशी आदेश म्हटलं पिलू, काही वेळेला शब्द या ठिकाणी यायचे. मग काही वेळेला सरांनी आमचं गाणं घेतलं नाही, मग हे रडायचे, सर आमचं तेवढं घेतलं नाही गाणं, तुम्ही बाद यायचा. असं त्या मुली म्हणायच्या, असं ठीक आहे. पण म्हणजे काही अशा मुली आणि मुलं, त्याच्यानंतर मंगेश शेवाळे सर, काय हो मला तेवढं जास्त मारता काय, जरा तरी काय झालं मंगेला जास्त काठी बसेल. मंगेश मी या ठिकाणी आढळायचं, सर मलाच का तुम्ही जास्त मारता, इतर का मारत नाही, आता तू जास्त का करतो, तुला मारतो. असे बरेचसे किस्से आहेत. संपर्कात जास्त असायचा तिथं, आणि आधी राहिलं त्यांच्या घरा शेजारी, त्यांच्या घरातच म्हणायचं राहायला असल्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष असायचं, त्याच्यामुळे त्याला जास्त मार्ग असायचा आणि त्याला मार्गदर्शन पण असायचं आणि कामं पण त्याला जास्त असायचं. तो पाणी देत असायचा, सगळंच काम करायचा, दुकानात जायचा, सगळं काम करायचा तो. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी बघितलं की आम्ही जे तुम्हाला घडवलं, आम्ही घडवलो, तुम्ही बी घडा, बिघडा नव्हे, शब्द जाणून घ्या. आम्ही भी घडलो, तुम्ही भी घडा. असं घडा की आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली उंची कशी वाढेल, आपली उंची कशी उंच जाईल, कामाचं जे काही श्रम जे आहे ते श्रम जे आहे ते अति उंच कसं जाऊन आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी कसं होऊ, ध्येयपूर्ती कसं होऊ आणि त्याचे संस्कार हे आपल्या मुलाला कसे मिळतील, या पद्धतीनं तुम्ही हे संस्कार आणि आपल्या जे काही
लहानपणाच्या जे काही गोष्टी ज्या असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्या पाल्यांना द्यावेत आणि तसेच संस्कार या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये करावेत आणि आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य आपण अतिशय उज्ज्वल करावं एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. या स्नेह मेळाव्यानिमित्त आम्हाला इथं बोलवून यथोचित असं या ठिकाणी आमचा जो काही सत्कार समारंभ या ठिकाणी केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आमच्याकडून या शिक्षकी पेशामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील किंवा काही वेळेला अतोनात काही वेळा मार खावा लागला असतील त्याला सर्वांना क्षमस्व. धन्यवाद.